पंढरीची वारी, जगात भारी भारी पंढरीची वारी। सान थोर भेद नाही, सारे पालखीचे भोई, जाऊ विठोबाच्या दारी। जगात भारी भारी पंढरीची वारी, जगात भारी भारी पंढरीची वारी। पंढरीची वारी, जगात भारी भारी। आम्ही पर्यावरणपूरक संदेश देत चाललेलो आहोत आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सायकलवर जातोय। आमचं हे 8वं वर्ष आहे आणि सगळे तरुण मित्रमंडळी आहोत, आम्ही व्यावसायिक आहोत। याचबरोबर आमच्याकडे महिलांचाही मोठा सहभाग असतो, काही मुली आहेत काही महिला आहेत त्या पण आमच्याबरोबर असतात। उद्देश एकच असतो की बाबा सर्वांना पर्यावरणपूरक संदेश द्यावा, झाडं लावायला पाहिजेत आणि निसर्गाचा संवर्धन व्हायला पाहिजे, एवढंच। याच मार्गे 8 वर्षापूर्वी झाली होती आणि आज परत आम्ही 8 वर्षांनी या मार्गे जात आहोत। तर हे पावन अशी वारी आहे आणि आज इथे वॉटर स्टेशन येथे आम्हाला श्री पवार आणि सर्व सरपंच ग्रामस्थ यांच्या वतीने इथे या वारीचा सन्मान केला, त्याबद्दल सातारा सायकलिंग क्लब तर्फे आम्ही यांचे शतशः आभारी आहोत। आणि या वारीमध्ये आपण झाडं लावण्याचा संदेश देत आहोत, प्रत्येक ठिकाणी आम्ही वृक्ष देत आहोत, तरी वृक्षाचं संवर्धन व्हावं आणि निसर्ग जपावा, हाच एक यामागचा उद्देश आहे। आज या ठिकाणी सातारा सायकलिंग क्लबची जी वारी पंढरपूरच्या दारी चाललेली आहे, त्या वारीचं आगमन या ठिकाणी झाल्यानंतर वॉटर स्टेशन ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे। आज ही जी वारी चाललेली आहे ती केवळ पंढरीला जात असताना केवळ देवाच्या दारी जाणं एवढंच नाही, तर त्यातनं ते एक संदेश देत आहेत की पर्यावरण पूरक आपण राहिलं पाहिजे। त्याचबरोबर आज देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की इंधन बचत करा। आज सायकलिंगच्या या वारीच्या माध्यमातून लोकांना देखील एक संदेश मिळणार आहे, ज्या ठिकाणी आपल्याला इंधन वाचवता येईल त्या ठिकाणी आपण सायकलचा वापर केला पाहिजे। सायकलच्या माध्यमातून आपला व्यायाम देखील होत असतो आणि पूर्वीचे जे लोक होते ते आजही खेड्यापाड्यामध्ये जी म्हातारी माणसं असतात आपण बघतो वयस्क लोक, तर ती आज देखील तंदुरुस्त असतात। या मागचं कारण असं आहे की आज आपण थोडस गाडी चालवायला शिकलो की गाडीशिवाय आपण इकडं तिकडं जात नाही, पण आजही या गावावरून त्या गावाला म्हातारी माणसं ही सायकलवर ये जा करत होती, तेच खरं त्यांच्या तंदुरुस्तीचं कारण आहे। आणि हे भावी पिढीच्या लक्षात येणं गरजेचं आहे। आज हा सातारा क्लबचा जो उपक्रम आहे तो अतिशय सुंदर आहे, त्या माध्यमातून निश्चितच युवकांना यातनं प्रेरणा मिळणार आहे आणि लोकांनी यातून आदर्श घ्यावा। तो जो पर्यावरण पूरक संदेश देत आहेत, झाडे लावा झाडे जगवा, हा देखील लोकांनी आदर्श घ्यावा आणि इथून त्यांचा जो पुढचा प्रवास आहे वारीचा तो सुखकर व्हावा, सुरक्षित व्हावा, याच वॉटर स्टेशन ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी सदिच्छा देतो।